मधुदादा, काही लोकांना बुद्धी आहे पण वाणी कुंठित आहे, आणि काही लोकांना बोलता येतं पण कुठं काय बोलावं याची अक्कल नाही. काही बोलतात, सोयरिकी मोडतात हो. एखादा शब्द असा बोलतील का जमलेली सोयरीक मोडून जाईल. त्यांनी गणपतीची उपासना करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ किंवा श्री गणेशाचं स्तोत्र आहे, ते स्तोत्र म्हणावं. देवा बुद्धी दे बाबा, बुद्धी दे. काय दे? काय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण बुद्धी विना चांगल्या बुद्धी, दुर्बुद्धी ते म्हणा कदा. आम्हाला चांगली बुद्धी दे. आणि देवाला चांगलं मागितलं की ते देव देतो. आणि आपल्याला काय आहे? आयुष्यभर संसाराचं मागायचंय, आयुष्यभर संसाराचं. देवाला म्हणावं बाकीचं नको, तू ये. आतापर्यंत इतके प्रसाद खाल्ले, इतके प्रसाद खाल्ले. गणपती बसला, खाल्ला प्रसाद. देवी बसली, खाल्ला प्रसाद. काल्याचं कीर्तन, खाल्ला प्रसाद. अरे किती प्रसाद खायचे? कधीतरी असं वाटत नाही का हा प्रसाद ज्यानं तयार केला त्याला पाहावं? असं वाटत नाही? मी नेहमी सांगत असते, एक श्वान दृष्टी आणि एक व्याघ्र दृष्टी आहे. कुत्र्याला दगड मारला बर का, कुत्र्याला दगड मारला की कुत्र दगडाच्या मागे पळतं, आणि वाघाला दगड मारला की वाघ दगड पाहत नाही, मला दगड कुणी मारला त्याच्या मागे पळत. अरे ही जगाची बाहुली खेळण्यासाठी आपल्याला दिली आहे, पण कधीतरी एकांतात असं वाटत नाही का हे जग ज्यानं निर्माण केलं त्याला एकदा पाहावं. कारण त्याला पाहलं की संत वेडे झाले. देखोनिया तुझ्या, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. उभा देखोनिया तुझ्या रूपाचा आकार. काय सुंदर रूप आहे. संत साधू वेडे झाले महाराज, आणि त्या रूपामध्ये मग्न झाले, मग्न. आज जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. आणि जनसामान्याला उपदेश करण्याची लायकी सर्वांची नसते, तो अधिकार सर्वांचा नसतो. अधिकृत अधिकार ज्याला म्हणतायत जगमान्य जगद्गुरु तुकोबाराय. संत मांदियाळी वारकरी संप्रदायातली ही काही अशी जन्माला आली लगेच परमार्थाला लागली असं नाही. पूर्वीपासून चालू आहे. ज्या ज्या वेळेला परमात्म्याचे अवतार झाले त्या त्या वेळेपासून ही गणना संतत्वाची चालू आहे. आणि संतत्व देवत्वाला सिद्ध करण्यासाठी झुंजलेलं आहे. म्हणून तुकोबारायांचे सुद्धा पहिल्यापासूनचे अवतार आहेत. बरं, आपल्याला माहीत असेल नसेल मला माहिती नाही. आपण तसे ज्ञानी माणसं आहात. आपल्याकडे मोठे मोठे सप्ताह होतात, आयोजन होतात. आपण पारंगत आहात, ऐकून आहात. जगद्गुरु तुकोबारायांचा ही अवतार हा काही पहिला अवतार नाही. ही पूर्वजात पिढी जात आहे. जो जो धरीला अवतार तुका त्यांचे बरोबर. उगाच काही जगाला सामान्याला उपदेश केलेला नाही. अंबरीशासाठी जन्म सोसी येले हा तुकोबारायांचा पहिला अवतार आहे. आणि म्हणून 1 कोटी तयार झाली. तुकोबारायांना तुपाची उपमा दिली. तुकोबा तुपासम, कारण शेवट आहे तिथे. मग अंबरीशाचा अवतार आहे कसा? मला सांगा, दह्यामध्ये त्या दुधामध्ये विरजण टाकायचं असेल, दूध घेतलं, दुधामध्ये विरजण टाकता ना तुम्ही. ते लग्नामध्ये पाय धुनीला फुगतात बघा असे, माझे पाय धुवा, माझे पाय धुवा.
विरजण टाकतो की नाही, ते विरजण टाकण्या अगोदर दूध शांत नसावं, त्याला असं लाल बुंद गरम करावं आणि मग रूम टेम्परेचरवर ते शांत होऊ द्यावं. असा पहिला अवतार आहे. अंबरीषासाठी जन्म सोसियेले दुष्ट निर्दाळिले किती एक, हा तुकोबारायांचा पहिला अवतार आहे. दुसरा अवतार झाला, त्या अवतारानं भगवंताला प्रगट व्हायला भाग पाडलं आणि त्या अवतारामध्ये छंद धरला नारायण नामाचा. नारायण आमची ही मंडळी बघा किती आनंदात नाचतायत तिकडे. तोंडावरची माशी उठना का हात हलना. आणि हा तुमचा दोष नाहीये, माफ करा, स्पष्ट बोलतीये. रागाला तर करून करून काय करतात, दुसऱ्या वेळेस बोलवणार नाही. अजून काय करतात स्पष्ट सांगू, हरिनाम घ्यायला आणि नाचायला बसल्या बसल्या त्याला सुद्धा पुण्य असावं लागतं. तुलसी पूर्व के पाप से हरि कथा न सुहाय, जैसे ज्वर के जोर से भूक विदा हो जाय. ताप आलेल्या माणसाला जसं अन्न कडू लागतं तसं पाप एकवटलेल्या माणसाच्या तोंडातून हरिनाम येत नाही. आता विचार करा, आता म्हणताल ना विठ्ठल 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 म्हणायचं, तोंडानं म्हणा, हातानं टाळी वाजवा. भक्त प्रल्हाद नरसिंह अवतार झाला. तिसरा अवतार झाला अंगदाचा राम अवतारामध्ये, जगद्गुरु तुकोबारायांचा. आता हे आपल्या सर्वांना माहीत असेल नसेल, अंगदाचा अवतार झाला. मग तुम्ही तर म्हणताल की अंगदाच्या पित्याला वालीला प्रभू रामचंद्रांनी मारलं. एवढी राम भक्ती तिथेही तुकोबाराय कमी पडलेले नाही बरं. तिथे सुद्धा जसा तुकाराम या अवतारामध्ये कस लावला तसा कस तिथेही लावला. वालीला बाण मारला आणि वाली खाली पडला. कथा भाग आपल्या माहित असेल. वाली खाली पडला आणि जाता जाता वालीला पश्चाताप झाला. अगोदर वाली भांडू लागला, मै बैरी सुग्रीव पियारा, नाथ कारण कहू नाथ मोही मारा. माझा भावासोबत प्रेम आणि माझ्यासोबत वैर, असं का? मग खरी घटना कळाली, भगवंतानं उपदेश केला. वाली म्हणले ठीक आहे, तुझ्या समोर मरण येतंय देवा, माझ्यासारखा भाग्यवान कोण आहे. पण माझं जाता जाता एक काम करशील का काय? माझी पत्नी तारा आणि माझा मुलगा अंगद या दोघांनाही तुझ्या सानिध्यात राहू दे देवा, सेवा करू दे. भगवंतानी वचन दिलं. आणि राम एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम. तिथेही तुकोबांनी कस लावला. काय केलं बरं? जसे राम सानिध्यात गेले अंगदजी, तसं राम भक्तीनं परिपूर्ण झाले. एक प्रसंग सांगते, आपल्याला अभंगाकडे जायचंय. एवढी राम भक्ती केली, अलोट राम भक्ती. हे बघा, भजनामध्ये उशिरा प्रवेश केला काय आणि परंपरागत भजन असलं काय, भावाला महत्व आहे. कळतंय का? नाही तर काही काही लोक म्हणते आताची पोरं भजनाला लागली, आमच्या पिढ्या गेल्या तरी कळलो नाही. भजन गातात तरी भजनाचा अर्थ नाही.
आमचे स्वामीजी म्हणायचे, स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, अभंग फक्त पाठ नसावा, वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या अभंग अनुकरणात येईल, अनुभवात येईल. तुकोबांच्या आला की नाही? तुकोबारायांनी अभंग लिहिले आणि सोडून दिले का? तुकोबारायांचा मी नेहमी एक अभंग सांगते, मला मनापासून आवडतो. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण, त्यात गुंतले रंगले हो. अंगदानं एवढी भक्ती केली, एवढी थोड्या कालावधीमध्ये जग जिंकण्याची ताकद, राम जिंकण्याची ताकद. माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग जेव्हा संघटनामध्ये आले, मग लंकेवर चढाई करायची आहे, तोपर्यंत हनुमानजी लंका दहन करून आलेले होते. आता लंकेवर चढाई करायची म्हणजे लंकेकडे जायचंय. लंकेच्या सीमेवर आले, मी अंगद सांगते बर, लंकेच्या सीमेवर आले. सीमेवर आले म्हणजे गावच्या वेशीवर आले. भाषा कळते ना? कळते ना? मान हलवा ना तुम्ही, का मान फिटकेलच करून. गावाच्या वेशीवर आलं हे सगळं मंडळ. पण रामजी दयावान, मृदू हृदय. रामचंद्रांचा स्वभाव भांडणं नको करायची. जे चांगली माणसं असतात, अशी म्हण आहे, शहाणी माणसं कोर्टाची पायरी चढत, म्हणजे जे चढतात ते. तुम्ही तुमचं म्हणावं, मी कशाला म्हणू उगाच. रामचंद्र म्हणले वादविवाद नको, सगळं काही सामंजस्याने व्हावं, प्रेमानं व्हावं. सगळी संघटना म्हणली, वानर सैनिक म्हणले, काय देवा तुमचा स्वभाव आहे. अहो एवढं झालं, आमच्या आईला कैद केलं, एवढा अन्याय झाला, तरी तुम्ही म्हणता युद्ध नको. हनुमानजी म्हणले तुम्हाला काय म्हणायचंय? ते म्हणले असं मला म्हणायचंय की आता आपण आलोच आहे, युद्ध करायचं, मी काही घाबरत नाही, पण एखादा योद्धा आपण पाठवून पाहू बा. रावणाचं डोकं जागेवर आलं तर आलं, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. येड्याचे डोके येडेच, ते कधी शाणे होत असतात का? एखाद्याला पाठवून पाहू. मग कुणाला पाठवायचं? मग कमी दिवसात ज्यानं जास्त ध्यान केलं, जास्त भजन केलं, असे अंगदजी होते. आणि अंगदाला समोर उभा केलं. अंगदजी म्हणले आदेश. म्हणले जा बाळ, आणि त्या रावणाला जरा समजावून सांग, मध्यस्थी कर, सामंजस्याने सगळं मिटत असेल तर आमची देवी, माझी पत्नी, सुविद्य पत्नी मला परत दे, हे वाद मिटवून टाक. अंगदजीने सांगितलं ठीक आहे. प्रस्थान केलं लंकेकडे. आणि गोस्वामी तुलसीदासजी सुंदर वर्णन करतात, जसं अंगदजीने लंकेमध्ये पाऊल ठेवलं तसेच लोक सैरावैरा पळायला लागले. नुसते पळतायत, दारं लावतायत, खिडक्या बंद करतायत, कुणा कुणाला तर दारं बंद आहेत, वर पत्रावर चढून जातायत, कुणी झाडावर चढतंय, ऐकच ना. काही लोक म्हणले अरे एवढं पळायला काय झालं? अहो म्हणले एक वानर असंच आलं ना आपले घर जाळून गेलं. एक असंच आलं आणि आपले घर पेटवून गेलं, आणि आता हे दुसरं काय करील कुणास ठाऊक. आता घराचं निर्माण झालंय. असे 10 जर प्रभू रामचंद्रांकडे असतील तर आपल्याला वांडायची गरज नाही, आपला लांब लांब पर्यंत संबंध नाही. काही मागच्या मागेच पळून गेले. अंगदजी निघाले दरबाराकडे. दरबार भरलेला होता रावणाचा. हे रामराज्य याच भारतात घडलेले वर दरबार भरलेला होता. आणि तुकोबारायांच्या स्वरूपातले अंगद बघा कसे निष्ठावान आहे, निष्ठावंत, भाव भक्ताचा स्वधर्म. छाती पुढे काढून निघाले आहेत. राम राम राम, एक एक पाऊल पडतोय. अभिमानी असणाऱ्या दशननानं पाहिलं. सगळे सभासद बसलेले आहेत. मुख्य पदाधिकारी वरच्या खुर्च्यावर बसले आहेत. काही जे मधले होते ते मधल्या खुर्च्यांवर बसले आहेत. काही साधारण होते ते मांडी घालून बसले आहेत. तिथे पण गट होते ना बाबा, तिथेही गट होते. अशी ज्याची त्याची जागा होती. अंगदजी आल्याबरोबर रावणानं आवाज दिला, ए कोण आहे? कौन आ रहा है? तुम्हारा परिचय क्या है? कौन हो तुम? अंगदानं पहिलाच परिचय दिला महाराज. अंगद नाम, वालिका बेटा. आणि असं जसं ऐकलं तसं रावणाच्या सर्वांगाला घाम सुटला आणि रावणाला थरथर कापायला लागला रावण. अंगद नाम, वालिका बेटा. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे इकडे. अंगद नाम, वालिका बेटा. आता असं आहे, रावणानं त्यावेळेला विचार केला आता तर वाली नाहीये, आणि माणसं मेल्यावर त्यांच्याबद्दल काही बोललं तर चालतं. बरोबर आहे ना? ते श्रद्धांजली वाहायला येतात ना कधी कधी काही लोक. मला वाटतं ना जिवंतपणी प्रेम करावं, मेल्यावर बोलून लंबलाचा काही उपयोग आहे का?
त्याला पाणी भेटलं की नाही, त्याला औषध भेटलं, जिवंतपणे पाहावं, मेल्यावर लोक बोलतात. रावणानं विचार केला, अंगद नाम वाली का बेटा, हा वालीचा मुलगा आहे, वाली काय आता जिवंत नाही, आता बोलायला हरकत नाही. आणि रावण लगेच म्हणला, हो हो हो, मला माहिती आहे तुमच्या वडिलाचे माझे फार चांगले संबंध होते. अंगद म्हणला, माझ्या बापानं 6 महिने काखेत मुंडकं दाबून धरलं होतं तुझं. त्या काळामध्ये हनुमानजी पेक्षा शक्तीच्या बाबतीमध्ये वाली श्रेष्ठ होता. हनुमानजी युक्तीमध्ये श्रेष्ठ होते. आणि असं म्हणल्यानंतर रावणाचं अंग ओलचिंब झालेलं होतं. रावण हळुवारपणे खाली बसला. अंगद म्हणला, माझा एक परिचय पाहिला, आता दुसरा परिचय, मी तपस्वी रामचंद्रांचा शिष्य आहे. आणि असं म्हणल्यावर लाल बुंद डोळे झालेत महाराज, रक्त उतरलं डोळ्यामध्ये. आणि रक्त उतरल्याबरोबर रावण म्हणला, धरा रे, पकडा याला आणि उचलून फेका याला. राम शिष्य साधे नाही आहेत, जिसके सिर पर राम का हात है उसे डरने की क्या बात है. अंगदजी म्हणले, मला उचलून फेकतो का, माझा डावा पाय हलवून दाखव. आणि पाय उचलला ना असा जमिनीमध्ये रोंदला. माझा डावा पाय हलवून दाखव. आता दरबारामध्ये जे सभासद बसले होते ते उगाच काही काही लोकांच्या अंगात ताकद नसती, पण बडबड करायला पहिले. ते म्हणले, महाराज आम्ही असताना तुमची जायची काय गरज. असे बरेच लोक असतात ना, साहेब आम्ही कशासाठी येत, आम्ही येत ना, अजून आम्ही गेलो की मग तुमचं आहेच. म्हणून काही सभासद उठले आणि 2-2 जण पाय हलवायला लागले, पाय काही हलत नाही. मग 10-10 जण आले, मग 20-20 जण आले, तो डावा पाय जमिनीत रोंदलेला हलत नाही. सगळ्या सभासदांची सेनापतीची संख्या संपली. अंगद अशाला असे उभे, रामचंद्रांच्या नावाचा गजर सुरू आहे. अभिमान असा आहे की अभिमानाला धीर धरवत नाही. आणि रावण अभिमानी आहे. रावण आसनावरून उठले आणि रावण म्हणले, सरकार बाजूला, मी एकटा तो पाय हलवतो. आणि रावण जसा सिंहासनावरून उठला आणि अंगदाचा पाय रावणाने जसा धरला तसा अंगद टाळी वाजून हसायला लागला. रावण म्हणला, दात काढायला काय झालं. अरे म्हणला, माझ्या तपस्वी रामचंद्रांना सोड, त्याच्या शिष्यानंच तुला पाय धरायला लावलेत. रामचंद्र बाजूलाच कळतंय, त्याच्या शिष्यानंच तुला पाय धरायला लावलेत. आणि वर्णन असं आहे, सहज हात उचलला तर 4 मुंडके रावणाचे तेव्हाच उडून रामचंद्राच्या चरणात पडले. साम दाम दंड भेद. मी कुणाचं सांगते, त्याच अंगद परंपरेनं तुकोबरा आपल्याला मिळालेले आहेत. अधिकार मोठा आहे. मग आलेत उद्धव. जाता जाता उद्धवाची आठवण, न्यास संन्यास वियोगा, 11 स्कंद ज्याच्यावर निरूपण केलं, त्या उद्धवाची आठवण काढली. ते उद्धवजी म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहे. आणि नंतर नामदेवरायांचा अवतार आहे. आणि या सर्वांपासून दूध उकळून विरजन होऊन मंथन होऊन लोणी निघालं. आणि त्या लोण्याला तापून जे प्रगट झालं ते तुकाराम तुकाराम नाम घेता विठ्ठल विठ्ठल. देवादिकांपासून आहे. जेव्हा जेव्हा अवतार झाले तेव्हा तेव्हापासून सेवा चालू आहे. ते तुकोबाराय जगाला उपदेश करण्याची अधिकारत्व प्रगती घेऊन जगाला बोलतायत. अरे जीवनात अत्यंत प्रकारचं सुख पाहिजे ना, दुःखाची बोळवण करायची आहे ना, तुम्हाला भगवंताचं दर्शन करायचंय ना, किती कारण सांगू किती. म्हणून शरण जावे म्हणजे काय, कशासाठी. ज्याला सुख पाहिजे त्यानं शरण जावं. त्याला परमानंदाची प्राप्ती पाहिजे त्यानं शरण जावं. त्याला अत्यंत दुःखाची निवृत्ती पाहिजे त्यानं शरण जावं. ज्याला भवसागरातून तरुण जायचंय त्याने शरण जावं. ज्याला भगवत तत्वाची जागृती करून आत्मसाक्षात्काराला जायचं त्यानं शरण जावं. कारण कोणतंही असो, उपदेशपर प्रकरणातलं पहिलं चरण.
म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. मृत्यू लोकामध्ये अनंत कोटीचं दुःख आहे, अनंत कोटीचं दुःख. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे इकडे. तुमच्यामुळे मी विक्षिप्त होते, इकडे लक्ष द्या. अनंत कोटीचं दुःख आहे. दुःखाचे इंगळ म्हणलंय, मग एका भाषेतून अग्नी म्हणलंय, एका भाषेतून इंगळी चावते ना. 1000 वेदना होतील एवढं दुःख आहे. पण तरी सुद्धा माणसाचं मन त्या संसाराकडे आहे. तुम्ही बघा आता अभंग सगळ्याच्या पाठ आहे. माझ्या मागे म्हणा, म्हणजे मलाही कळेल तुम्हाला येतं म्हणून. उठा जागे व्हारे, तुम्ही थांबा आता, यांचं पाहू द्या आता. खालचे बसलेले इमानदारीनं म्हणायचा, उठा जागे व्हारे. जस काही यांना सुळावर द्यायचंय, आवाजच बसला यांचा. उठा जागे व्हारे, स्मरण करा भावे चरणी, चुकवी व्यथा, धन दारा पुत्र बंधू सोयरे, सर्व काय सर्व, पुन्हा एकदा सर्व. वाटणी करायच्या का टायमाला कुठं जाते कोणाष्ट. सर्व मिथ्या हे जाणून म्हणे. अहो बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर. हा, करणी करायला गेल्यावर मग कळतं महाराजांचे प्रमाण कसे आहेत. कळतंय का. कितीही प्रयत्न केला तरी आपलं मन त्या संसाराकडे सारखं वळतं. अहो पशुला कळतं पण माणसाला कळेना. मला सांगा, माऊलींच्या सानिध्यात पशु आला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. पशु आले, वानर सैनिक आले. हा, ते गंधमादन नावाचं वानर होतं, त्याच्या नरडीवर पाय दिला रावणानं, नरडीवर पाय दिला. आणि त्या गंधमादनला सांगितलं, तुझ्याकडे ताकद आहे म्हणून तुला विनवणी करतो. काय, तुला एकदाच सांगतो, माझ्या पक्षामध्ये, आता हा पक्ष सार्वजनिक घेऊ नका बरं, माझ्या गटामध्ये ये किंवा माझ्या सैनिकामध्ये सामील हो. गंधमादन नावाच्या वानराच्या नरडीवर पाय दिला रावणानं. ते गंधमादन काय म्हणलं माहितीये का, मारून टाक पण रामाला सोडणार नाही. एकनिष्ठ भाव आहे महाराज. तुकोबाराय सांगतात, राम हे सर्वस्व आहे, विठ्ठल हा सर्वस्व आहे, गणपती बाप्पा हे सर्वस्व आहे. आणि हे आनंद देणार असताना सुद्धा मन संसाराकडे वळतं का. पशु पक्षी सुधारले हो. कुंभारानं गाढवं आणली, गाढवं. पूर्वीचा व्यवसाय त्याचा, 6-7 गाढव होते त्याच्याकडे. आणि रोजची ती दोरी असायची, ते दावं असायचं. काय म्हणतात तुमच्याकडे गाढवाला बांधायला. आ आ दावा, दावा म्हणतात बरोबर. किती सांगितलं तर तिकडच चालू आहे. दावा, दावा लक्षात आलं ना. दावा, गाढवाला बांधायचं. असे 7 गाढवं बांधण्यासाठी ते दावं त्याच्याकडे असायचं. एकदा दैववशात 8वं गाढव त्यानं विकत घेतलं आणि ती बांधण्याची तयारी चालू होती. गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू होता. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे इकडे. 8व्याला बांधायची तयारी चालू होती. गावात अखंड हरिनाम सप्ताह. पशुला कळतंय पण माणसाला कळत नाही नियमात कसं राहावं म्हणून. ऐका ऐका, 7 दिवस जाता आलं नाही, 7 दिवस. आणि 8वा दिवस काल्याच्या कीर्तनाचा. आणि नेमकं दैववशात ते 8वं गाढव त्या ठिकाणी आलेलं. यानं ते 7ला बांधायची तयारी केली, पण 8ला बांधावं लागलं की ते दावा कमी पडायचं. काय करावं. जुने कीर्तनकार बसमधून उतरले. ते म्हणले, रामराव काय चाललंय. अहो तिकडे. ते म्हणले, महाराज तुमचीच वाट पाहतोय. अहो म्हणले, चला ना कीर्तनाला. अहो महाराज कसं येणार म्हणले, 7 बांधायचं दावा आहे, 8व्यासाठी दावा आणावं, घरी जावं तर तुमचं जय विठ्ठल होईल, तरी मी परत येणार नाही. काय करावं. आता जुन्या कीर्तनकारांचा जुना अनुभव. ते म्हणले, काय रामराव, रोजच्या व्यवहारातलं एवढं सोपं तुम्हाला जमेना का. म्हणले काय. म्हणले 7च्या लाईनीमध्ये 8व्याला उभा करा. बर का, 7च्या लाईनमध्ये 8व्याला उभा करा. 7ला दाव्यानं बांधा आणि 8व्याला बांधायची फक्त ऍक्शन करा. म्हणजे अशी दोरी टाकली ना, असा फासा मारला, असं 8व्याला बांधण्याची फक्त ऍक्शन करा, झालं काम. कीर्तनकार निघून गेले. त्यांना वाटलं बुवांचं काय खरं. काही लोक म्हणतात यांचं काय खरं, पण प्रयोग करून बघायला काय हरकत आहे. त्या दाव्यानं 7 गाढवं बांधले, 8व्याला नुसतं बांधायची ऍक्शन केली. महाराज 7च्या सहित 8वंही गप्प उभा राहिलं. वा म्हणले, काय आहे
काल्याचं कीर्तन झालं, दहीहंडी झाली, प्रसाद झाला, पंक्ती बसल्या, महाराज गेले सुद्धा. आणि मग हे कामासाठी गाढवं सोडायला आलं, याच्या कुठं लक्षात आहे. आणि मग त्यानं 7 गाढवाला सोडलं आणि हु हु करत पुढे ढकलायला लागला. 7 गेले एका लाईन मध्ये, 8वं कुठं हालताय. 8वं म्हणलं मला कुठं सोडलंय. आणि मग जेव्हा उलटा हात फिरवला सोडण्याची ऍक्शन केली तेव्हा 8वं मार्गाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो हो, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. का उपदेश पर प्रकरण लिहिली, का अभंग लिहिली. कारण का दुःख दुःख करत आपण आयुष्यभर विवळत बसतो. म्हणून म्हणून शरण जावे, दुःख जावं म्हणून म्हणून शरण जावे. मग ते गणपती बाप्पा असतील, माता सरस्वती असेल, परंबा भगवती असेल, हनुमानजी असतील, श्री विठ्ठल असतील, श्री तुकोबा असतील, श्री ज्ञानोबा असतील, कुणालाही जा परंतु शरण जा. पण कसं, मनातून भाव प्रगट व्हावा. कारण भावाची कारण. देवाला आपलं प्रेम आवडतं, आपला भाव आवडतो. अर्धवट प्रेम करणाऱ्याला संसारिक प्रसन्न होत नाही तर देव कधी प्रसन्न व्हायचं. संसारिक प्रसन्न होत नाही. रोज तुकडा टाकल्यावर कुत्र्याला म्हणावं ये उठ, ते म्हणतं सरळ जा, मला नको बोलू. कुत्र सुद्धा आपलं ऐकत नाही. सर्व भावे देवासी, सर्व भाव एकवटावा, भावे गावे गीत शुद्ध करोनिया. तुझं व्हावा आहे देव. मन अंतकरण अतिशय शुद्ध पवित्र असावं. काम क्रोध लोभ या अंतकरणातून दूर निघून जावे. मन असं शुद्ध पवित्र मोकळं व्हावं. काय आहे, दुपारची वेळ होती, दुपारची वेळ. आणि दुपारची वेळ असताना फोन आला मालकाचा, तुमच्या मिस्टरांचा फोन आला. आणि फोन आला की हॅलो, हा बोला ना, काय करतेस. काय करणार, रिमोट हातात घेऊन टीव्ही पाहते, दुसरं काय कर. का ज्ञानेश्वरी वाचिते का काय करते. ठीक आहे. अगं काही नाही, माझा मित्र येतोय. बरं, मग चहा पाण्याची व्यवस्था कर. बरं, आणखी काय करायचं का. नाही चहा पाण्यावर भागेल. मग उठली, समोरचा हॉलची सतरंजी थोडीशी झटकली आणि मित्राची वाट बघत बसली. तुमच्या त्यांच्या दोघंही आले, चहा पाणी झाला. मनातल्या मनात बाई म्हणली बरं झालं थोड्यावरून निपटला, असाही मला कंटाळा आलता आवरसावर करायचा. 4-5 दिवस झाले आणि दुसऱ्यांदा दुपारच्या वेळेला फोन आला. अगं ऐक ना, हा बोला ना, काय करते. काही नाही, बसलीये. काही नाही, जरा आपले जवळचे पाहुणे येत आहेत. अगं बाई, आजच यायचं होतं होय त्यांना. अगं जवळचे आहेत, आपले लेकरं बाळा मोठे होणार आहेत, लग्न कार्य आपले मुलाचे होणार आहेत, जवळचे संबंधी आहेत. बरं बरं बरं, करते हा तयारी. बरं, मग काय, उशा बिशा पिलो कवर टाकले, सगळं झटकाझटकी केली, थोडं व्यवस्थित केलं. फ्रीजमध्ये दूध आहे का ते पाहिलं. पाहुणे आले, अतिथी देवो भव म्हणून स्वागत सत्कार केला, नाक मुरडलं, सगळं झालं. आता 8 दिवसांनी पुन्हा फोन आला. ऐक ना, काय हो, काही नाही, तुझा फोन लागत नव्हता म्हणून तुझ्या माहेरच्यांनी मला फोन केला. आणि माहेरचे येतात बरं का म्हणल्या बरोबर बाई म्हणली तुम्ही सुद्धा या, एकटीला आवरायचं नाही घर माझं. सगळं घर साफसफाई करायचंय, स्वच्छ करायचंय. कारण कोण, माझे येत आहेत, माझं म्हणलं की प्रेम आहे. कळतंय का. मग आपल्या देवातून आपल्याला समर्पण भाव व्यक्त करून त्याची कृपा करून घ्यायची असेल तर सर्व भावे देवासे. आणि असं जर झालं तर देव काय करतो, अभंगाचं उतरिला